परिवर्तनवादी, युगप्रवर्तक, क्रांतिकारक विचारवंत अण्णाभाऊ साठे. आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती आहे. जी माणसं जगावं कसं हे समाजाला शिकवतात त्या थोर व्यक्तिमत्वांचं स्मरण पुण्यतिथीला आणि उत्साहाने अभिवादन जयंतीदिनी केलं जातं. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांना उत्साहाने अभिवादन सर्व महाराष्ट्रवासियांनी नव्हे तर भारतीयांनी, विशेषतः दलित, वंचित, कामगार, भटके विमुक्त आणि एकूणच बहुजन समाजाने करणे क्रमप्राप्त आहे. आज अण्णाभाऊंना साहित्यरत्न, साहित्यसम्राट, लोकशाहीर, सत्यशोधक तर कोणी कॉंग्रेड या उपाध्या नव्हतं, परंतु या सर्व उपाध्यांच्या पलीकडे जाऊन अण्णाभाऊंच्या योगदानाची नोंद घेणं आजच्या सामाजिक विसंगतीच्या काळात सुसंगत ठरणार आहे. माणूस हा विचारांचा पाईक असतो. जीवनात त्याला अनेक विचारांशी सामना करावा लागतो. धर्मनिरपेक्ष, भांडवलशाही, लोकशाही, हुकुमशाही, समाजवाद, साम्यवाद, पुरोगामी, परंपरावादी, वास्तववाद या रूढ विचारांबरोबरच काही महापुरुष स्वतःचा एक नवविचार जगाला देतात. त्यातूनच नेहरूवाद, आंबेडकरवाद, मार्क्सवाद असे शब्द तयार होतात. त्या काळी अण्णाभाऊंच्या आजूबाजूला देखील अनेक विचारांचे गारुड घोंगावत होतं, परंतु अण्णाभाऊंच्या तत्त्वज्ञानाचा पाया मार्क्स, आंबेडकर हा होता. म्हणून मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा दुवा म्हणजे अण्णाभाऊ साठे होत, असे कॉंग्रेड तानाजी ठोंबरे यांचे निरीक्षणात सार्वत्रिकदृष्ट्या अचूक आणि वास्तववादी ठरतं. अण्णाभाऊ हे परिवर्तनवादी, युगप्रवर्तक, क्रांतिकारक विचारवंत आणि लेखक होते. त्याचबरोबर ते एक गिरणी कामगार होते. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार, सदा लढे मरणाशी ज्याला नचट हवे शांती, रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती, उठला खवळू झुंज झुंझण्याला, वादळ उठवून बांध फोडण्याला, निश्चय झाला पाय उचलला, चालू लागला करण्या नवप्रहार, असे म्हणत त्यांनी स्वतःला कामगार चळवळीत झोकून दिले होते. धारावीच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना त्यांनी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे, अशी हाक दिली. त्यांनी कामगारांच्या घामाला प्रतिष्ठा मिळवून दिली. 1938 ते 1944 पर्यंत गिरण गावातील कामगारांच्या प्रत्येक लक्षात, आंदोलनात, संघर्षात ते सामील होते. 1944 मध्ये लाल बावटा कला पथकाचे स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. सर्वसाधारणपणे इतरांनी एकच पारतंत्र्य भोगलं, तर अण्णाभाऊंनी गरिबी आणि अस्पृश्यता असे तिहेरी पारतंत्र्य त्याकाळी भोगलं होतं. अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव, जिल्हा सांगली येथील निवडुंगाच्या फडापलीकडे असलेल्या मातंग वस्तीत झाला. त्यांच्या आईचे नाव बालूबाई तर वडिलांचे नाव भाऊ होतं. खरं तर अण्णा हे त्यांचे टोपण नाव होतं. त्यांचे मूळ नाव तुकाराम होतं. पुढे सर्वजण सवयीने त्यांना अण्णाभाऊ असे म्हणू लागले. गरिबी, अस्पृश्यता आणि गुन्हेगारी वारशाने मिळालेल्या अण्णाभाऊंना पद्धतशीरपणे शाळा शिकता आली नाही. गरिबीची तमा न बाळगता तुकाराम आपल्या नादातच बालपण घालवत होता. एका जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांचे भाषण ऐकले आणि अक्षरशः ते भारावून गेले. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची भाषा अण्णाभाऊ बोलू लागले. त्यांच्या आईवडिलांच्या लक्षात ही गोष्ट आली. पोरगं हाताचं जाणार असं त्यांना दिसू लागलं. अशातच त्यांच्या वडिलांनी पोटासाठी बिऱ्हाड, मुंबईला हलवलं. अण्णाभाऊ 11 वर्षाचे असताना बहीण भागूबाई, भाऊ शंकर आणि आईवडिलांसह अंगावर फाटके कपडे, डोक्यावर लहान मोठे गाठोडी आणि सर्वांना अख्ख्या प्रवासात साथ देणारी भूक यासह पायी चालत ते मुंबईला रवाना झाले. तेथे त्यांनी घरगडी, हॉटेल बॉय, हमाल, बूट पॉलिशवाला, डोअर कीपर, कोळसे वाहणारा कामगार, कुत्र्याला सांभाळणारा, खाण कामगार, पाईपलाईन टाकणारा कामगार, विजेच्या तारा ओढणारा कामगार, सिनेमाचे पोस्टर चिकटवणे, सिनेमांची जाहिरात करणे असे विविध प्रकारचे कामे केली. पुढे त्यांच्या आयुष्याची वाटचाल सायन येथील लेबर कॅम्पमध्ये सुरू झाली. तेथेच त्यांची सामाजिक जडणघडण झाली. तेथेच त्यांची शाहिरी प्रकटू लागली. त्यांचा मच्छरावरील पोवाड्यामुळे कार्यकर्ते प्रभावित झाले. अण्णाभाऊंनी नायगाव मिल आणि कोहिनूर मिल या गिरण्यांमध्ये उमेदवारी केली. अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. पक्षाचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते व प्रचारक बनले. वाचन, बौद्धिक चर्चा, अभ्यास शिबिरे, सभा, मेळावे, मोर्चे, संप, ताळेबंदी, हरताळ या सर्वात अण्णाभाऊ कष्टकरी वर्गाच्या साथीला खंबीरपणे उभे राहिले. प्रखर बुद्धिमत्ता, शरीराची चपळता, पाठांतराची जबरदस्त क्षमता, आवाजात धारदारपणा, विविध वाद्यात पारंगतता याच्या बळावर त्यांनी वारणेच्या खोऱ्यात तमाशाचे रूप बदलवून टाकलं.
कष्टकऱ्यांना कृतीप्रवण करणारा प्रबोधनपर लोकनाट्य ही संकल्पना त्यांनी उभी केली. मुंबईच्या चिरागनगरमध्ये राहताना अण्णाभाऊंनी फकीरसारखी अजरामर कादंबरी लिहिली. पुढे त्यांनी 35 कादंबऱ्या, 14 कथासंग्रह, 10 पोवाडे, 13 लोकनाट्य आणि 1 प्रवास वर्णन लिहिले. त्यांच्या 7 कादंबऱ्यांवर आधारित मराठी चित्रपट निघाले. अण्णाभाऊंच्या साहित्याचे विशेष म्हणजे ते माणसाच्या सुखदुःखाचा जय-पराजयाचा साथीदार होत असे. अण्णाभाऊ एखाद्या मनोर्यात बसून स्वप्नरंजनात दंग होत लिहित नसत. एकूणच अण्णाभाऊंच्या जगण्याचे, चळवळीचे व साहित्याचे ध्येय हे सामान्य माणसाचे जीवन सुंदर करावे, संपन्न करावे असे होते. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगातील 27 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्या काळातील एकसंध कम्युनिस्ट पक्षांनी भारतातील विविध भागातून आपली भूमिका मांडण्यासाठी ज्या ज्या लेखकांना पुढे केले होते, त्यामध्ये बंगालमधून महाश्वेता देवी, दक्षिण भारतातून शरदचंद्र, तर महाराष्ट्रातून अण्णाभाऊ साठे हे प्रामुख्याने होते. त्यापैकी महाश्वेता देवी व शरदचंद्र यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत, परंतु अण्णाभाऊंना या पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले. शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. मराठी भाषिकांचे हे महाराष्ट्र राज्य सहजासहजी तयार झाले नाही. यासाठी 106 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. सेनापती बापट, S.M. जोशी, प्र.के. अत्रे, श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शंकरराव देव, दादासाहेब गायकवाड, भाई उद्धवराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील या दिग्गज नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्याबरोबरच अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे या चळवळीतील योगदान शाहिरी, पोवाडे आणि लोकगीतांच्या माध्यमातून जनमानस तयार करणे व चळवळीत लोकसहभाग वाढवणे या अंगाने महत्त्वपूर्ण आहे. मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी यासाठी डफावर थाप मारून माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली हे रूपकगीत अण्णाभाऊंनी रचले, जे आजही अनेकांना बेड लावतं. हा गीत प्रकार छक्कड म्हणून ओळखला जातो. या गीतामधून अण्णाभाऊंनी त्या काळातील सामाजिक, राजकीय, कृषी जीवन, अलंकार याचे वर्णन खुमासदारपणे केले आहे. बेळगाव, कारबार आणि निपाणी हा भाग आजही महाराष्ट्रात नाही याबाबतची खंत त्या काळीसुद्धा अण्णाभाऊ या गीताच्या शेवटी व्यक्त करतात. कसलीही अपेक्षा न करता शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर या त्रिकुटांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकगीतांच्या माध्यमातून धगधगत ठेवली होती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रत्येक सभेची, मेळावे, संमेलनी आणि मोर्चांची सुरुवात लालबावटा कलापथकाच्या प्रेरणादायी शाहिरीने होत असे. अण्णाभाऊंचे साहित्यातील योगदान, कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय सहभाग या सर्वांची दखल घेऊन 1961 मध्ये इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीने त्यांना रशियात आमंत्रित केले. त्यांचा तेथे गुणगौरव केला व मानसन्मान दिला. आज काळ बदलला आहे, प्रत्र बदलली आहेत, जगण्याची पद्धतही बदलली आहे, साहित्य आणि त्यांची अभिरुचीही बदलली आहे. मग आपल्या जगण्यात आता अण्णाभाऊंची आपणाला साथ मिळणार आहे का? याचे उत्तर जे लोक महापुरुषांच्या मूर्तीपूजनाचा मागोवा घेतात त्यांना नाही असे मिळेल, तर जे विचारांचा मागोवा घेतात त्यांना याचे उत्तर होय असेच मिळेल. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण आज आपण करूया. किशोर जाधव, सोलापूर, मोबाईल नंबर 9922882541.